नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन। न चाशुश्रूषवे वाच्यम न च मां योग्य सूयती। तरी तो आहे जे पार्था गीताशास्त्र लाधरे असता। ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा विचार करत आहोत। भगवान परमात्म्याने मागील 66 क्रमांकाच्या श्लोकामध्ये मोक्ष प्राप्त करून घेण्याचा आत्यंतिक आणि सर्वश्रेष्ठ असा उपाय प्रतिपादन केला की अर्जुना, सर्व धर्म अधर्माचं कारण असणारं अज्ञान त्यांचा परित्याग करून उपनिषदामध्ये ज्याचं एकमेव अद्वितीय ब्रह्म या स्वरूपाने विचार प्रतिपादन केला, अशा मज एकाला तू शरण ये। अभेद भावाने मला शरण आला असता मी तुला सर्व पाप पुण्यापासून मुक्त करील। या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा शोक करू नको, मा शुचहा। यानंतर भगवंताने भक्तराज अर्जुनाला आलिंगन देऊन शक्तिपाताच्या द्वारे आपल्या हृदयातलं ज्ञान अर्जुनाच्या हृदयामध्ये संक्रमित केलं। तोही प्रकार आपण पाहिला। गीता वेदाचे एक नूतन अशा प्रकारचं रूप आहे। वेदामध्ये कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांडाचा विचार आलेला आहे अधिकार भेदाने। तसं गीतेमध्ये सुद्धा उपासना, कर्म आणि ज्ञानकांडाचा समग्र विचार आलेला आहे। पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्तीचा प्रस्ताव, द्वितीय अध्यायामध्ये सांख्य तत्वाचं प्रतिपादन, तिसऱ्या अध्यायामध्ये साधनारंभ म्हणून कर्मकांडाचं प्रतिपादन, चौथ्या अध्यायाच्या अंतिम भागापासून तर 11व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकापर्यंत 8 अध्यायामध्ये देवता अर्थात उपासना कांडाचा विचार, आणि मग 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून तर 15व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकापर्यंत 4 अध्यायामध्ये ज्ञानकांडाचा विचार आलेला आहे। 16वा अध्याय ज्ञानाचे प्रतिबंध सांगितले। 17व्या अध्यायामध्ये शास्त्राचं साह्य घेऊन त्या प्रतिबंधावर विजय संपादन कसा करावा याचा विचार सांगितला, आणि मग पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत आलेला समग्र अर्थाचा विचार भगवंताने एकाच अध्यायामध्ये ठेवला। 18व्या अध्यायाला कलशाध्याय असं म्हणतात। वेदाकडे सामर्थ्य किंवा संपन्नता होती, पण कृपणत्व सुद्धा प्रगट झालं। वेदाला असं वाटलं आपल्याकडे उदारता कमी आहे, आपण नूतन अवतार धारण करावा, आणि मग तोच वेद सगळ्या पुरुषांनी आपलं सेवन करावं याकरता गीतेच्या रूपाने प्रगट झाला। काहींच्या अंतःकरणामध्ये अर्थाने जाऊन बसला, काही व्यक्तींच्या जीवनामध्ये श्रवणाच्या माध्यमातून कानात जाऊन बसला, काहींच्या जीवनामध्ये पारायण करावं म्हणून मुखामध्ये बसला, गीतेचा पाठ जाणणाऱ्यांच्या संगतीत राहिला, आणि पुढे सांगितलेलं आहे की काही जणांनी या वेदाचं लिखाण केलं तर पुस्तकाच्या निमित्ताने वेद त्यांच्याही हाताला प्राप्त झाला। मागचा असणारा दोष वेदाने गीतेच्या रूपामध्ये प्रगट होऊन पूर्ण केला। वेदाची सुसेव्यता मूर्तिमंत भगवद्गीताच आहे। अर्जुना करता जरी भगवंताने सांगितले असेल तर सगळ्या जगाला त्याचा लाभ झाला। तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशून श्री राजे। संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। आणि मग भगवंताने विचारलं, अर्जुना, जे शास्त्र मी तुला सांगितलं ते तुझ्या अंतकरणाला मान्य झालं की नाही? भक्तराज अर्जुनाने उत्तर दिलं, एरो तेत एरो म्हणे देवा आपुलिया कृपा। हे शास्त्र मला कळालं, पण त्याकरता तुमची कृपा महत्वाचे कारण आहे। मनुष्याला बुद्धी पण असावी लागते, पण बुद्धी असेल म्हणजेच कळेल असं मात्र काही सांगता येत नाही। त्याकरिता शुद्ध बुद्धी आणि ईश किंवा संतांची कृपा असावी लागते। हल्लीच्या काळामध्ये फार मोठे वैज्ञानिक लोक असतात की नाही, ज्या अर्थी शोध लावतात याचा अर्थ त्यांची बुद्धी आपल्यापेक्षा तीक्ष्ण आहे। पण जरी बुद्धी तीक्ष्ण असेलच आणि मग ते कीर्तन किंवा प्रवचन ऐकू लागलेच तर सगळंच त्यांना समजेल असं मात्र काही सांगता येत नाही।
बुद्धी तीक्ष्ण असणं वेगळं आहे आणि बुद्धी शुद्ध असणं वेगळं आहे. एखाद्याची बुद्धी तीव्र असते, लगेच त्याला कळतं किंवा त्याला अनेक अर्थ समजतात, पण धारणा शक्ती, आकलन शक्ती, ग्रहण शक्ती हे सगळे बुद्धीचे प्रकार वेगळे आहेत आणि यावर कृपा असावी लागते. अर्जुनाने हे मान्य केलं की आपुलिया कृपा तत्प्रसादान, तुमच्या कृपेने मला हे प्राप्त झालं. अशा प्रकारे भगवंताने अर्जुनाला सांगितलं की शास्त्र तुला मिळालं आहे, पण मिळालेल्या शास्त्राचा आनंद घेण्याकरता फार मोठं भाग्य असावं लागतं बरं. नाहीतर बऱ्याचदा योग होतो पण क्षेम घडत नाही. एखाद्याला निधान मिळतं पण त्या ठेव्याचा त्याला लाभ घेता येत नाही. त्या सुर असुरांनी मंथन केलं तर त्यांना अमृत प्राप्त झालं, पण अमृत जरी प्राप्त झालं तर त्यांच्या अमरपणाकरता उपयोगी ठरलं नाही. त्या राहूला मरावं लागलं. योग झाला पण क्षेम मात्र करता आला नाही. किंवा अंतिम उदाहरण दिलं होतं, नहुष नावाचा राजा स्वर्गाचा अधिपती झाला, पण तिथे गेल्यानंतर वर्तणुकीमध्ये भामावल्यामुळे भुजंगत्व प्राप्त झालं आणि इंद्रपद निघून गेलं. म्हणून जर आपल्याला लाभ प्राप्त झाला, जर त्याची हातवटी नसेल तर त्याचा लाभ घेता येणार नाही. मग संप्रदायाची हातवटी काय आहे? शास्त्राच्या आनंदाची हातवटी आहे संप्रदाय पुरस्सर त्याचं अध्ययन झालं पाहिजे. संप्रदाय शब्दाचा अर्थ होतो सम्यक प्रदान ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला म्हणतात संप्रदाय. प्रदान म्हणजे देऊन टाकणं आणि सम्यक म्हणजेच अधिकार पाहून, समोरच्या व्यक्तीची योग्यता पाहून जे दिलं जातं त्याला म्हणतात संप्रदाय पुरस्सर प्रदान करणं. संप्रदायामध्ये परंपरा असते की नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा किंवा ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो अमुते, याला संप्रदाय परंपरा असं म्हणतात. आणि संप्रदायपूर्वक शास्त्राचं अध्ययन केलं तरच त्याला फळ मिळतं. गाय चांगली मिळाली म्हणजे दूध पिताच येतं असं काही नाहीये, त्याला ती धार काढण्याची हातवटी कळाली पाहिजे. तसे एखाद्या प्रसंगाला श्रीगुरु प्रसन्न होतात, शिष्याला विद्याही प्राप्त होते, परंतु त्या विद्येचं फळ संप्रदायपूर्वक उपासना केल्याशिवाय मिळत नाही. म्हणून गीता नावाचं शास्त्र अर्जुना तुला प्राप्त झालं, पण या शास्त्रामध्ये जो संप्रदाय आहे म्हणजे काय, ग्रहण करण्याची आणि प्रदान करण्याची जी काही परंपरा आहे ती पाहिली पाहिजे. आणि ती परंपरा संप्रदाय पद्धती आता ऐक असं म्हणून परमात्मा या 67 क्रमांकाच्या श्लोकामध्ये गीता शास्त्राचा संप्रदाय सांगत आहेत. बरं, आणखीन एक थोडासा बारकावा लक्षात घ्यायचा. व्याकरणामध्ये आपण जेव्हा शिकतो की नाही तेव्हा 7 प्रकारच्या विभक्ती वापरल्या जातात. जसं की रामः, रामम, रामेण, रामाय, रामात, रामस्य, रामे असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे एका वचनाच्या मी विभक्ती सांगितल्या. रामः, रामो, रामः प्रथमा, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. पण त्यामध्ये कोणती विभक्ती कधी वापरली जाते तर वाक्यामध्ये कर्ता सांगायचं असेल तर प्रथमा, कर्म सांगायचं असेल तर द्वितीया, कर्ण म्हणजे साधन सांगायचं असेल तर तृतीया, जर वियोग व्हायचा असेल तर पंचमी, संबंध सांगायचा असेल तर षष्ठी आणि अधिकरण सांगायचं असेल तर सप्तमी. मी एक विभक्ती मुद्दाम सोडली होती, चतुर्थी. पण चतुर्थी कशा करता वापरली जाते? चतुर्थी वेगळी बरं आणि चतुर्दशी वेगळी. आज काय आहे? चतुर्दशी आहे. उद्या पौर्णिमा आहे ना, 14वी तिथी चतुर्दशी आणि चौथी म्हणजे चतुर्थी असा अर्थ. तर जेव्हा व्याकरणामध्ये चतुर्थी विभक्ती वापरली जाते त्याकरता शब्द येतो बघा, संप्रदाने चतुर्थी. जर द्यायचं असेल आणि वाक्यामध्ये जर चतुर्थी आली तर समजून घ्यावं का देण्या घेण्याचा व्यापार येणार आहे. संप्रदाने म्हणजे संप्रदायामध्ये, आणि भगवंतांनी प्रत्येक श्लोकामध्ये इथं बघा चतुर्थीच वापरलेली आहे. श्लोक असा आहे, इदंते न अतपस्काय न अभक्ताय कदाचन न च आशुश्रूषवे वाच्यम न च माम योऽभ्यसूयति. एका पदामध्ये नाही पण बाकीच्या पदामध्ये मात्र चतुर्थी विभक्ती वापरले. इदम, इदम म्हणजे हे असणारं गीताशास्त्र, ते अर्थात तुला प्राप्त झालं किंवा ते कुणाला सांगावं. भगवान असं म्हणतात, अतपस्काय न
न म्हणजे नाही. जो तप करत नाही त्याला गीताशास्त्र सांगू नये. म्हणजे जरी आपल्याला मिळालं आणि समोरचा व्यक्ती तपस्वी नसेल तर त्याला सांगू नये. तप शब्दाचा अर्थ तो ताप, आणि ताप आला, ताप म्हणजे बाहेरचा नाही, तापाचा भाव म्हणजे त्याला म्हणतात तप. आणि तप झालं की तापल्यानंतर शुद्धता होते बघा. जर आपण दुधामध्ये पाणी टाकलं, शेतकरी जास्त नाही टाकत, पण बाकीचे लोक जास्त टाकू शकतात. ते पाणी आपण जर दूध तापवलं तर त्याच्यामध्ये घट होते, पण घट झाली तर शुद्धता मिळते की नाही. तसं तप केल्यानंतर प्राण, इंद्रिय, शरीर यांची घट होते पण शुद्धता मिळते. म्हणून तप फार महत्वाचं आहे. मग कायिक तप असेल, वाचिक तप असेल किंवा मानसिक तप. आणि तापल्याशिवाय फल मिळत नाही. तवा तापला की भाकरी मिळते बघा, तापल्याशिवाय नाही मिळत. तपस्वी व्यक्ती जर नसेल तर त्याला गीताशास्त्र सांगू नये. अतपस्काय न, याचा अर्थ उलट काय होईल, जे तपस्वी असेल त्याला सांगावं, असा त्याचा अर्थ झाला की नाही. तपस्व्याला जर सांगायचं नसेल तर मग तपस्वी असेल तर सांगावं, पण नुसता तपस्वी असेल तरी पण सांगू नये. भगवान पुढे लक्षणं सांगतात, अभक्ताय कदाचन न, जो भक्ती करत नाही. भक्ती म्हणजे प्रेम. मग प्रेम दोघांवर असावं. एक तर ज्ञानोबांनी शब्द ठेवला बघा, भजे गुरुदेवांच्या ठाई. जो देवाची भक्ती करत असेल किंवा आपल्या गुरूंची भक्ती करत असेल त्याला सांगावं, पण गुरूंची आणि देवाची भक्तीच करत नसेल तर त्याला सांगू नये बरं. म्हणजे तपस्वी चांगला आहे पण भक्त नाही तर सांगू नये त्याला. कोणाला सांगावं? भक्ताला सांगावं. जर अभक्ताला सांगायचं नाही तर भक्ताला नक्की सांगावं. बर, तपस्वी आहे, भक्त आहे, सांगावं का? तेवढंच पाहू नये. भगवान म्हणतात, न च आशुश्रूषवे. वाच्यम, वाच्यम म्हणजे कधी सांगू नये. कोणाला सांगू नये याचे दोन अर्थ केले. आशुश्रूषवे, शुश्रूषा म्हणजे सेवा करणारा. ज्याच्या जीवनामध्ये सेवा नाही त्याला सांगू नये. आणि दुसरा अर्थ आहे श्रोषवे, म्हणजे श्रवण करण्याची इच्छा. ज्याला ऐकण्याची इच्छा नाही, किंवा दुसरा अर्थ जो सेवा शुश्रूषा करत नाही त्याला सांगू नये. म्हणजे तपस्वी असेल, भक्त असेल, पण ऐकण्याची किंवा सेवेची इच्छा नसेल तर सांगू नये. तीन गोष्टी चांगल्या आहे, पण भगवान म्हणतात, ज्या मी गीताशास्त्र प्रगट केलं त्या माझा जो द्वेष करत असेल किंवा मला सामान्य मनुष्य समजून माझ्यावर दोषारोपण करत असेल, माझ्यातली उणीव काढीत असेल तर त्याला सुद्धा सांगू नये बरं. जो उणीव काढतो ना तो वक्त्याची निंदा करत असतो बघा. म्हणून भगवंतानी म्हटले बघा, या लागी सुमन आणि शुद्ध मतीन पुढे जो अनन्य अनिंदक अनन्य गती, म्हणजे अनिंदक त्याला सांगावं, जो निंदा करत असेल त्याला मात्र सांगू नये. बऱ्याचदा आपल्याला असे अनुभव येतात की नाही, कीर्तन झालं की लोक लगेच दुसऱ्याला कुठं मनावर घ्यायचं, एवढं त्यांचं सांगायचं कामच असतं, म्हणजे लगेच निंदा मंडपातच झाल्या. अशा लोकांना सांगू नये, ते ज्ञान फलद्रूप होत नाही. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. तरी तो आहे जे पार्था गीताशास्त्र लादले आस्था, ते तपोहिना सर्वथा सांगावे ना हो. तरी, तर अर्जुना, तर शब्द केव्हा आहे, जर या शास्त्राचं तुला फळ मिळवायचं असेल तर संप्रदायाचा जाणला पाहिजे. आणि हा संप्रदाय जाणला की मग दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. मग अर्जुना, तर म्हणजे या शास्त्राचं फळ मिळवायचं असेल तर पुढचा एक आता, तो हे जे पार्था गीताशास्त्र लाधले आस्था, तुला हे गीताशास्त्र प्राप्त झालेलं आहे, पण त्याकरता योग्यता कोणती होती? आस्था. आस्था म्हणजे श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः, त्याला ज्ञान प्राप्त होतं की नाही. आस्था शब्द श्रद्धेचा वाचक आहे आणि उपलक्षणाने तत्परता, संयतेंद्रियता यांचाही वाचक आहे. ज्याच्या जीवनामध्ये आस्था असेल त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि तुला मात्र सर्वात दुर्लभ असणारं गीता नावाचं शास्त्र प्राप्त झालं, तुला मिळालं आहे. तुला असं वाटेल कदाचित की मी हे इतरांनाही प्रदान करावं,
भगवान म्हणतात नाही, ते तपोहिना सर्वथा सांगावे नाहो, ज्याच्या जीवनामध्ये कायिक तप नाही, वाचिक तप नाही, मानसिकही तप जो करत नाही, हा सगळा विचार कुठं आला आहे? 17व्या अध्यायामध्ये बघा. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम, हे आहे कायिक तप. त्यानंतर अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चेयत, हे आहे वाचिक तप. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह, हे आहे मानसिक तप. या 3 प्रकारचं तप ज्याच्या जीवनामध्ये नसेल, भगवान म्हणतात सर्वथा म्हणजे चुकूनही सांगावे ना हो, त्याला मात्र सांगू नये बरं. कारण जर त्याला हे सांगितलं तर ग्रहण करण्याची त्याची योग्यता नाही. आपल्याकडे नियम सांगितला जातो बघा, ते वाघिणीचं दूध असतं की नाही, ते जर काढायचं असेल तर त्याला मातीचं किंवा दुसऱ्या धातूचं भांडं चालत नाही. त्याच्यामध्ये उग्रताच एवढी असते की भांड्याला छिद्र पाडून ते प्रवाहित होऊ शकतं. त्याला सुवर्ण पात्र लागतं. सोन्याच्याच पात्रामध्ये ते टिकू शकतं, अन्य पात्रामध्ये ते टिकत नाही. आणि म्हणून म्हणतात तपोहिना सर्वथा सांगावे नाहो, ज्याच्या जीवनामध्ये तप नाही त्याला मात्र चुकूनही सांगू नाही. तप पाहिलं पाहिजे. आपल्या मनात तळमळ फार असते. आपल्याला असं वाटतं जे आपल्याला मिळालं ते दुसऱ्यालाही मिळालं पाहिजे. तळमळ चांगली आहे, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात मळमळ आहे ना, तर सांगून काय फायदा आहे? पण त्याच्याही जीवनामध्ये तप पाहिजे ना. तपस्वी पुरुषाला सांगावं, तप नसेल तर त्याला मग काय करावं? पहिल्यांदा सांगायचं असेल तर तप करायला सांगावं. पण आपल्या संस्थेमध्ये पूर्वी असा असायचा बरं का नियम, संस्थेमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यालाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्यायची आणि अजान वृक्षाखाली 108 पारायण करायची त्याने, किंवा कमीत कमी 21 तरी पारायण करायची, आणि मग संस्थेमध्ये प्रवेश द्यायचा. किंवा कीर्तन करायचं असेल तर संसार सुटल्यानंतर 4 वर्ष झाले की मग पुन्हा 108 पारायण करायची ज्ञानेश्वरीची किंवा तुकोबारायांच्या गाथेची. का? कारण वाचिक तप घडलं पाहिजे की नाही. आणि वाचिक तपाच्या उपदेशाचा परिणाम होतो, अन्यथा परिणाम मात्र होत नाही. म्हणून तपस घडलं तर त्याचा परिणाम आहे, अन्यथा मात्र नाही. आता ही सुविधा नाहीये. आता फक्त एकच अट आहे, आमच्या संस्थेत प्रवेश घ्या, म्हणजे बाकीच्या बरं 6 महिन्यात कीर्तनकार व्हा. अवघड आहे. जे तपोहिना सर्वथा सांगावे ना हो, तपस्वी पुरुषा व्यतिरिक्त कोणाला सांगू नये. भगवान म्हणतात अथवा तापसही झाला परी गुरु भक्ती जो ढेला, तो वेदी अंत्यज वाळीला तैसा वाळी. ना तरी पुरोडाशु जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीता निधी तैसी तापसा गुरुभक्तीहीना. या 2 ओव्याचे एकत्र विचार आहे. आता मागचं लक्षण प्राप्त आहे म्हणजे काय? एखाद्याने कायिक वाचिक मानसिक तप केलं आणि तो जर म्हटला की मला सांगा, तर आणखीन दुसरी परीक्षा बघावी. कोणती? अथवा तापसही झाला, तो तपस्वी आहे, परंतु गुरु भक्ती जो ढिला म्हणजे कच्चा. ते आपण उदाहरण सांगत असतो की एखादं काम जर करायचं असेल, काम दुसऱ्या गावचं असेल, आणि जर गुरुदेवाने सांगितलं तेवढं काम करतो का आपलं, तर तो गुरूंची चरण सेवा करत असतो. तेव्हा काय म्हणतो, हे काम मी केलं असतं पण पाय कसे सोडू. आणि तेवढ्यात जेवाचं आमंत्रण आलं आणि गुरुजी म्हणले जातो का जेवायला, आज्ञा कशी मोडू. म्हणजे कोणत्या प्रसंगाला कसं तो फिरवतो आहे. गुरुभक्तीच्या विषयी जो ढिला आहे तर त्याला सुद्धा हे सांगू नये. गुरुभक्ती काय असावी? त्याकरता सर्वस्व समर्पण करण्याची योग्यता, तयारी असावी. आपल्याला माहिती आहे, शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज श्री सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सेवेमध्ये गेले आणि सेवा करत असताना एका गुरुवारी ते ध्यान करायचे. प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी परकी आक्रमण आलं आणि खालच्या लोकांनी निरोप पाठवला की हे सरदार आहेत, त्यांना सांगा आक्रमण झालं. नाथांनी विचार केला आपली गुरुभक्ती आहे, गुरूंच्या ध्यानामध्ये अंतराय पडता कामा नाही, मग आपणच काहीतरी सेवा करावी. त्यांचं ध्यान भग्न होऊ दिलं नाही. ध्यानमग्न अवस्थेमध्ये गुरुदेव आहेत, स्वतः जनार्दन स्वामींचा सदरा अंगरखा परिधान केला, युद्धा करता निघून गेले. गुरुभक्तीमध्ये पक्की आहे. पण जो गुरुभक्तीमध्ये ढिला असेल, तपस्वी फार मोठा आहे पण गुरूंची सेवाच करत नाही, आणि आपल्या जीवनामध्ये एक आराध्य दैवत गुरुदेव असावे बरं. मनुष्याला आयुष्यभर धाक असावा महापुरुषांचा, म्हणजे आपलं पाऊल कधी चुकीचं पडत नाही.
आपल्या मनात असं वाटलं पाहिजे आपल्याला कोणीतरी विचारणार आहे. आणि जर मनुष्य स्वतंत्र असेल ना आणि त्याला वाटलं आपल्याला कोणी विचारणार नाही, तो कोणत्याही जागेत जाऊ शकतो. आणि स्वतःची असणारी मान्यता दुराग्रह त्याचं तो समर्थन करतो, की मी आता माझ्या कृतीने संप्रदायाला वेगळी दिशा देणार आहे. आपल्यालाच भेटली नाही तर वेगळी संप्रदायाला काय देणार आहे. ना आपल्याला कोणीतरी विचारणार पाहिजे, वरदहस्त पाहिजे आपल्या जीवनामध्ये, की मी जर असं पाऊल टाकलं तर मला कोणीतरी मोठा व्यक्ती विचारणार की तू हे काय केलं. म्हणून गुरुभक्ती त्याकरता फार महत्वाची. काय ज्ञानोबारांची गुरुभक्ती आहे? आचार्योपासनम पद पगा 13व्या अध्यायातलं जवळपास 96 ओव्या त्यामध्ये खर्च आहे झालेल्या. खर्च म्हणता येत नाही, खरं तर ती सेवा आहे. पण जिवंत असताना तर मी सेवा करेलच करेल, पण जर देह पात झाला तर पंचतत्व पंचमहाभूतामध्ये विलीन करून गुरुदेवांच्या सेवेमध्ये अंतराय पडू देणार नाही. ई शरीरेचे माती मेळ विनती क्षिती जे श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे. या पृथ्वी तत्वाचा पृथ्वीमध्ये समावेश करून मी त्या पृथ्वीच्या ठिकाणी राहील की जिथे गुरुदेवांचे पावलं चालतील, पण भक्तीमध्ये मात्र अंतराय पडू देणार नाही. गुरुभक्ती याला म्हणतात परिपूर्ण परिपक्व गुरुभक्ती. पण जो गुरुभक्तीमध्ये ढिला असेल, म्हणजे प्रसंग सेवेचा आला की जो चुकवून जात असेल, तर त्याला सांगायचे नाही. कसं सांगायचं नाही? ज्ञानोबा म्हणतात तो वेदी अंत्यज वाळीला तैसा वाळी. वाळी म्हणजे दूर करावा, टाकावा. वेदाने द्विजांना अध्ययनाचा अधिकार दिलेला आहे आणि अंत्यज ज्याचा जन्म सर्वात शेवटी आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, यामध्ये वेदाने ज्याप्रमाणे त्यांना अध्ययन करण्यापासून बाजूला ठेवलं, म्हणजे सांगितलं की तुम्ही अध्ययन आमचं करू नका. का बरं? आता वेदामध्ये कृपणत्व आहे असा अर्थ नाही घ्यायचा, वेदात उणीव आहे असा पण अर्थ घ्यायचा नाही. वेदाने विचार केला की माझ्यातलं ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, पण सर्वश्रेष्ठ असणारं ज्ञान जर अयोग्य व्यक्तीला, म्हणजे आचार न पाळणाऱ्याला, आहाराचं पावित्र्य न पाळणाऱ्या व्यक्तीला दिलं तर ज्ञानाचा विपरीत परिणाम होऊन त्याचाही नाश होईल आणि अंततोगत्वात जगाचाही नाश होईल. म्हणून वेदाने स्वतःला सुरक्षित करून ठेवण्यासाठी सांगितलं की तुम्ही आमचं अध्ययन करू नका. आमच्यातलं ज्ञान महाभारतात आलेलं आहे, तुम्ही महाभारताचं अध्ययन करा. आमच्यातलं ज्ञान पुराणामध्ये आलेलं आहे, तुम्ही पुराणाचं अध्ययन करा, तिथं तुम्हाला अधिकार आहे. पण मंत्राचा स्वर्ग दीर्घ प्लुत अनुदात्त स्वरित हे उच्चार जर मागं पुढं झाले तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आणि जो व्यक्ती पावित्र्य पाळत नाही ना आहाराविहाराचं, त्याला हे शक्य होणार नाही. म्हणून वेदाने बघा बरं, वेदाचं यामध्ये सुद्धा दूरदृष्टी आहे. लोक म्हणतात वेदाने मात्र सांगितलं नाही, अधिकार दिला नाही, असा अर्थ नाही. वेदाने विचार केला की जर आपल्या अध्ययनातून सुद्धा एखाद्याला लाभ न होता जर हानी होत असेल तर त्यापेक्षा आपण कडवटपणा स्वीकारू, आम्हीच तुम्हाला दूर करतो. याच्यामध्ये वेदाने त्यांना दूर केला असा अर्थ नाही घ्यायचा, उलट भविष्यात होणाऱ्या अनर्थापासून त्यांना वाचवलं. वेदी अंत्यज वाळीला तैसा वाळी. दूध चांगलंच आहे की नाही? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, गोडच आहे दूध. सापाला दिलं तर चालत नाही बरं. सर्पाला दूध आवडत नाही, मग तुम्ही असं मला साप तर नागपंचमीला दूध पितात. हे जे साप पकडणारे माणसं असतात ना गारुडी, ते त्याला उपवाशी ठेवतात. त्याचा सगळ्यात चांगला नाश्ता आहे उंदीर सापाचा, आणि दुसरा आवडता नाश्ता आहे बेडूक, हे त्याला चांगले आवडतात. म्हणून तर जे पिकाची नाचणी करतात उंदीर आणि बेडूक, त्यांना खाणारा सर्प कोण आहे? शेतकऱ्याचा मित्र. म्हणून त्याला म्हणतात सर्प आपला मित्र आहे, सर्पमित्र, असा त्याचा अर्थ झाला. पण त्याला ते उंदीर वगैरे आवडतात, पण हे गारुडी त्याला उपवाशी ठेवतात. आणि मग नाईलाज म्हणून त्याला दूध प्यावं लागतं. दूध गेलं सापाच्या तोंडामध्ये पोटामध्ये हे त्याचं विष तयार होतं किंवा त्याला दुसरा एक रोग तयार होतो सापाला. दूध चालत नाही पण पर्याय नाही ना, म्हणून त्याला ते घ्यावं लागतं. साप तरी बरा आहे, कमीत कमी त्याला चांगलं दूध तरी मिळतं. आपण सापापेक्षा आपला अधिकार वेगळा आहे. आपण दुधाच्या नावाखाली केमिकल घेतोय बघा. पिशवीतलं दूध म्हणजे काय? शुद्ध केमिकल. पण श्रद्धावान लभते. आपली श्रद्धा आहे की नाही, आपण डोळे मिटून घेतो दूध म्हणून. आणि मग ज्याकी रही भावना जैसी, जशी आपली भावना आहे तसं आपल्याला मिळतंय फळ. मला ते पिशवीतलं दूध घेतलं की मला दुधाच्या अगोदर त्याचा वासच येतोय. काय असेल ते असो, मी कधीच घेत नाही.
तुम्ही घेत असाल तर फार चांगलं आहे. वेदी अंत्याच्या वाळीला तैसा वाळी, त्याचा मात्र काय करावा, परित्याग करावा. दुसरं उदाहरण देतात बरं. ना तरी पुरोडाशु जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीता नेदी तैसे तापसा, गुरुभक्ती हे ना. ना तरी अथवा पुरोडाशु जैसा. पुरोडाश म्हणजेच काय, यज्ञ आपण केलेला आहे आणि यज्ञाचा असणारा शेवटचा जो घास त्याला पुरोडाश असं म्हणतात, त्याला यज्ञ अवशेष असं म्हणतात. तो जलामध्ये समर्पण करायचा असतो किंवा फार झाला तर तो गाईला द्यायचा असतो, त्याला आपण गो ग्रास असं म्हणतो, किंवा तो पाण्यामध्ये समर्पण करायचा असतो. पण एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की यज्ञ, आता ते पवित्र अन्न नाही बरं, यज्ञ करून सगळा झालेला आहे. ज्ञानोबाने 3ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, कल्पना करा आपल्याला संपत्ती मिळाली 100 रुपयाची, तर त्यामध्ये आपण देवाला संतुष्ट करावं, गुरुदेवांना संतुष्ट करावं, नातेवाईकांना संतुष्ट करावं, अग्नीचं पूजन करावं. सगळ्यांची तृप्ती झाल्यानंतर, म्हणजे हा एक यज्ञच आहे, सगळ्यांची तृप्ती झाल्यानंतर जे अवशिष्ट राहतं आणि त्याने आपण स्वतःचा जीविका चालवावी, उदरनिर्वाह करावा, त्याला पाप लागत नाही. यज्ञशिष्टासन संतो मुच्चन्ते सर्व केली विषयी, असं म्हटलंय की नाही. मग आता यज्ञाचा अवशिष्ट राहिलेला भाग पवित्र आहे आणि तो पवित्र भाग सेवन केला की आपल्याला पुण्य लागतं. पण तो अर्पण कसा करावा, एक तर गाईला करावा किंवा जलात अर्पण करावा. पण एखाद्या व्यक्तीला असं वाटलं नाही नाही, आमच्या घरावर दररोज एक कावळा येतो पण तो आता लयच म्हातारा झालेला आहे, त्याला आपण देऊ, तर देऊ नका. न घापे वृद्ध तरी वायसा. वायसा म्हणजे कावळा, वृद्ध झालेला आहे तरी पण न घापे, त्याला ते देऊ नका. भावार्थ रामायणामध्ये असा प्रसंग आला, म्हणे दशरथ राजांचा अंतिम संस्कार झाला हे प्रभूंना कळालं आणि मग पिताश्रींच्या करता त्यांनी पिंडदान केलं. तर पिंडदानाचा नियम असा आहे की ते दर्भावर ठेवावं लागतं. दर्भ आसन म्हणतात ना, गवताचं आसन, त्यावर ठेवावं लागतं. असं म्हणतात की ते पिंड घेण्याकरता साक्षात भूमीतून दशरथ राजांचा हातच आला होता, पण हातात पिंड नाही दिलेला. शास्त्रात काय सांगितलं आहे की त्या दर्भासनावरच पिंड ठेवावा, तिथंच पिंड ठेवला. मग आता हात जरी आला तर तिथं नाही दिला, म्हणून इतकं त्याचं पावित्र्य पाळलं पाहिजे. इथं पण तसंच उदाहरण आहे. जर वायसा म्हणजे कावळा, कावळ्याला पिंड द्यावा पण कावळ्याला यज्ञाचा भाग देऊ नये. किंवा प्रसंगाला तो घारीने घेऊ द्या, काही अडचण नाही, पिंड घारीने, यज्ञातूच आला होता की तो प्रसाद. प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या प्रसंगाला पुत्र कामिष्टी यज्ञ केला, यज्ञ नारायण संतोष पावला आणि तो पायस पात्र घेऊन आला बघा, खीर घेऊन आला, प्रसाद वाटून दिला. तर तो प्रसाद घारीने, पिंड घारीने झडपेला, अंजनीने तो सेवेला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पुटीत, ते घारीने झडपला तरी चालेल, पण वृद्ध कावळा आहे आणि त्याला द्यावा तर चालत नाही. तसं एखादा तपस्वी आहे पण गुरुभक्तीच करत नाही, तर ज्ञानोबा म्हणतात गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्ती येणार. तापसा म्हणजे तपस्वी आहे पण गुरुभक्तीपासून हीन असेल, गुरुदेवांची भक्ती करत नसेल. 2 अर्थ बरं. आपले सद्गुरू ते पण गुरुच आहे, कृष्ण म्हणजे जगद्गुरु तेही गुरुच आहे. देवाची आणि गुरुदेवाची भक्ती करत नसेल तर त्याला मात्र ते देऊ नये. कावळ्याचा सगळीकडे धिक्कार जरी असेल तर कावळ्याचा अधिकार एका ठिकाणी फार चांगला आहे. कुठे? दशक्रियाला. हा, पिंड त्याने स्पर्श केल्याशिवाय ते पूर्ण क्रिया होत नाही. आणि बऱ्याचदा अनुभव असा येतो की कावळा जवळ येतो पण स्पर्श नाही करत बघा. कधी कधी नाही, 2-3 प्रसंग पाहिले मी काही जास्त प्रवचन नाही केले ते, पण पाहिला एक प्रसंग. नाही हो, ते इच्छा कबूल झाल्याशिवाय नाही पूर्ण होत बरं, कारण तिथं जीवात्मा फिरत असतो, त्याला स्पर्श नाही करू दे आणि तो त्याला दिसतो बघा. आणि मग इकडे संकल्प केले की काळजी नका करू, तुमची वारी आम्ही चालू ठेवू, असा संकल्प केला की मग लगेच स्पर्श. पण ते कबूल केलेलं पार पाडावं लागतं बरं. नाहीतर कावळ्याने स्पर्श करेपर्यंत म्हणले की बाबा काही काळजी करू नका, तुमची पंढरीची वारी आम्ही चालू ठेवू. स्पर्श झाला आणि पंढरीची वारी खंडित पडली की मग घरावर संकट येतात. हे आधुनिक लोक मानत नाही, मग बेजार झाले की मानतातच. हे पूर्व परंपरा चालत आलेली आहे ना, ते चालू ठेवा, कुळधर्म म्हणतात त्याला, ते पाळले पाहिजे. न घापे वृद्ध तरी वायसा, गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्ती हे ना. गुरुभक्ती जर नसेल तर त्याला मात्र सांगू नये.
अथवा बघा बरं आता, तपस्वी नसेल तर सांगू नये, तपस्वी आहे आणि गुरुभक्ती करत नसेल तरी सांगू नये. आता एखादा व्यक्ती तपस्वी असतो, भक्ती पण गुरुदेवाची फार चांगली करतो, पण ऐकण्याची वेळ आली की मग दुसरीकडेच फिरत बसतो, तर तोही चालणार नाही. बघा, का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई परी आकर्णनी नाही चाल जरी तरी मागील दोही अंगी उत्तम होय किर जगी परी या श्रवणा लागी योग्य नोहे. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. का तपही जोडे देही, जोडे म्हणजे प्राप्त होणे. देहामध्ये सगळ्या प्रकारचं तप आहे. कायिक तप आहे म्हणजे सगळ्या प्रकारच्या तीर्थयात्रा करतो आहे बरं, कायिक तप म्हणतात. वाचिक तपामध्ये सगळ्या प्रकारचं चांगलं बोलणं आहे, सत्य आहे, अनुद्विग करम वाक्यम आहे, सगळ्या ग्रंथाचं अध्ययन पण चांगलं आहे, स्वाध्याय म्हणजे वाचिक तप. मानसिक तपामध्ये मनही शुद्ध आहे, प्रसन्नता पण आहे, स्थैर्य आहे, इंद्रियांना सगळं आवरलेलं आहे, मनाला सुद्धा विषयापासून आवरलेलं सगळं चांगलं आहे. तप ही जोडे देही, पुन्हा भजे गुरुदेवांच्या ठाई, गुरुदेवांच्या ठिकाणी जो चांगल्या प्रकारची भक्ती पण करतो आहे. फक्त एकच आहे, परी आकर्णनी, जेव्हा गुरुदेव पाठ घेतात, पाठाची वेळ झाली की 5 मिनिटाच्या अगोदर तो काहीतरी काम काढतो आणि निघून जातो बघा, आणि उशिरा येतो. सगळं उशीर झाल्यानंतर म्हणजे काय, आकर्णनी नाही चाड जरी. जर त्याला श्रवण करण्याची चाड म्हणजे इच्छा नसेल तर ज्ञानोबा म्हणतात मागच्या 2 गुणांनी फार चांगला येतो. कोणतं, तप आणि भजे गुरुदेवांच्या ठाई, गुरूंची पण भक्ती करतो, देवाची पण भक्ती करतो. फक्त ज्या गुरूंच्या मुखातून ऐकण्याचा प्रसंग आला की त्याला ते ऐका वाटत नाही बघा. याचा अर्थ काय झाला, ऐकण्याकरता सुद्धा फार मोठं पुण्य असावं लागतं. हो का, जप तपे श्रोत यांची फळा आली. फार मोठं जप आणि तप केलं तर ऐकायला चांगलं भेटतं. शास्त्रामध्ये असा नियम आलेला आहे, जर एखादा व्यक्ती अध्यात्मशास्त्र श्रवण करण्याकरता निघाला तर त्याला किती पुण्य मिळतं आहे. आपल्याकडे काही व्रत सांगितले आहे, त्याला एक चांद्रायण व्रत असं म्हणतात आणि दुसरं कृष्ण नावाचं व्रत असं म्हणतात. चांद्रायण व्रत म्हणजे काय, हो, अमावस्या झाली की प्रतिपदेला 1 घास, द्वितीयेला 2 घास, असं वाढवत वाढवत पौर्णिमेला 15 घास जेवण करायचं एकाच वेळी बरं. म्हणजे 15 सकाळी, 15 दुपारी, 15 असं नाही, दिवसातून फक्त एकदाच. प्रतिपदेला 1च घास खायचा पूर्ण दिवस, असं वाढवत जायचं. आणि पौर्णिमा झाली की पुन्हा एक 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 घास कमी करत यायचा आणि अमावस्याला उपवास करायचा. असं 1 महिन्याचं व्रत जे असतं त्याला म्हणतात चांद्रायण व्रत. पण तो घास केवढा, तेवढा नाही. मोर आहे ना, मोर नावाचा पक्षी, त्या मोर नावाच्या पक्षाने आपली पिल्ल जन्माला घातली तर ते पिल्लू ज्या अंड्यामध्ये राहतं तेवढा प्रमाणातला 1 घास, असं प्रमाण दिलंय. म्हणजे 1 चांद्रायण व्रत करायला किती वेळ लागतो, 1 महिना. 12 महिन्यात किती होतील, 12च. 80 करायचं असेल तर किती लागेल, 12 72, 12 6.5 वर्ष लागतील कमीत कमी. किती, 80 व्रत करायला 6.5 वर्ष. 6.5 वर्षामध्ये जो व्यक्ती एवढं तप करतो तेवढ्या तपाचं पुण्य त्याला मिळतं. पण केव्हा, जर तो अध्यात्म श्रवण करण्याकरता निघाला आणि 1 पाऊल टाकला तर 1 पावलात त्याला एवढं पुण्य मिळतं. मग याचा अर्थ काय, ज्याचं घर जेवढं लांब तेवढं पुण्य त्याला जास्त. त्या काळात सायकल नव्हती आणि गाडी पण नव्हती, सगळे पायीच यायचे, एवढं त्याला पुण्य मिळतं. मग चांगलंय की नाही. मग श्रवणा करता एवढं पुण्य लागतं फार मोठं. पण श्रवणाचा योग आला ते कधी कधी बघायला भेटतं बरं, की काही लोक आहे ना महापुरुषांच्या जवळ जाऊन बसतात बघा, भेटीगाठी घेतात, चांगल्या प्रकारे विचारपूसही करतात. आणि महात्मे म्हणले तुम्हाला थोडा वेळ आहे का, आता आमचा थोडासा पाठ आहे, जा ऐकून. नाही, एवढा वेळ नाही, जावं लागेल. म्हणजे काय, आकर्णनी नाही चाड जरी, फक्त ऐकण्याची त्यांची काय नाही, इच्छा नाही बघा. तर ज्ञानोबा म्हणतात मागील दोही अंगी, मागचे 2 अंग कोणते कोणते, तप आणि गुरुभक्ती, या 2 अंगाने उत्तम होय किर जगी. तो या जगामध्ये निश्चित उत्तम आहे, त्या बाबतीमध्ये दुमत नाही. म्हणजे कोणतं, तपात सर्वश्रेष्ठच आहे तो, गुरुभक्तीच्या विषयी सर्वश्रेष्ठच आहे.
पण अजून त्याच्या जीवनामध्ये ऐकण्याचा योग आला नाही तर ज्ञानोबा म्हणतात त्याला सुद्धा सांगू नये. पर या श्रवणा लागी योग्य नोहे. या म्हणजे या गीताशास्त्राचं श्रवण करण्याकरता तो योग्य नाही. याचा दुसरा अर्थ होईल बरं. या श्रवणाकरता तो योग्य नाही, परंतु त्या श्रवणालागी योग्य आहे. त्या म्हणजे कोणतं? गीताशास्त्र सोडून बाकीचं ऐकावं त्याने. मग त्याने पुराण ऐकावे, इतिहास ऐकावे, महाभारत ऐकावं, श्रावण चालू आहे आता, हरिविजय ऐकावा, म्हणजे चांगलंच आहे ते. किंवा नवनाथ भक्तिसार ऐकावी, कारण ते ऐकून ऐकून का होईना त्याला ऐकण्याची सवय लागेल. आणि एकदा ऐकण्याची सवय लागली ना मनुष्याला, तर मग त्याला उत्तम ऐकण्याची सुद्धा काय होईल? इच्छा निर्माण होईल. या श्रवणाकरता किंवा या अध्यात्मशास्त्राच्या श्रवणाकरता तो योग्य नसेल, मग काय करावं त्याने? म्हणून तर एक ओवी आली बघा 15व्या अध्यामध्ये, नानापुरती प्रतिष्ठे लागी सानेव धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. महाभारतामध्ये पुराण सुद्धा आली की नाही, पण इतिहासाच्या रूपाने आलेली आहे. ते इतिहास जरी ऐकले तरी त्यामध्ये सुद्धा काही प्रगतीच आहे अध्यात्मातली, म्हणून ते ऐकावं. तरी मागील दोही अंगी उत्तम होय की रजगी, पर या श्रवणा लागी योग्य नोहे. या श्रवणा करता तो मात्र योग्य नाही. उदाहरण देतात, मुक्ता फळ भल तैसे हो परी मुख नसे, तव गुण प्रवेशे तेथे काही सागर गंभीर होय, हे कोण ना म्हणत आहे. परिवृष्टी वाया जाये झाली तेथ, धालिया दिव्यान सुवावे, मग जे वाया धाडावे, ते आरती कान करावे उदारपण. म्हणून योग्य भल तैसे होत परी चाड नसे, तरी झने वाणी वसे देशी हे तया. इथपर्यंत सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आणि पुढच्या 2 ओव्या घेतल्या तरी पण त्याचा अर्थ लागतो, काही अडचण पडणार नाही. मुक्ता फळ. मुक्ता फळ म्हणजे मोती. मोती कुठं सापडतात? समुद्राच्या तळाशी. कारण शिंपले असतात समुद्रामध्ये, त्याच्यामध्ये स्वाती नक्षत्रातलं पाणी पडतं आणि तो एक थेंब जर त्याच्या पोटात गेला की निसर्गाने त्याला असं काही सामर्थ्य दिलं आहे की तो घेतोय पाणी पण देतो आहे मोती. त्या शिंपलं असतं की नाही, असं आपण पाहिलं असं वाळवंटामध्ये, तर ते शिंपलं त्याचे शकल 2 असतात बघा. किंवा तुम्ही जर पिस्ता खाल्ला असेल, पाहिला तर असेल कमीत कमी तर त्या पिस्तामध्ये 2 झाकणं असतात बघा, शकलं असतात, आणि आतमध्ये ती बी असते. तसं शिंपलं 2 शकलात असतं आणि त्याला भूक लागली ते उघडतं. पाण्याचा थेंब गेला की तो प्राशन करताना समुद्राच्या खाली जातं. त्याच्या पोटात मोती वाढतो आणि मोती वाढला की त्या शिंपल्याची जी काही रेष आहे की नाही, त्याशी बरोबर विस्तारित होते. आणि मग मोती मोठा होत गेला की बरोबर ते शिंपलं त्या मोत्याला उघळून टाकतं, म्हणजे ओकतं, आणि म्हणून मोती समुद्राच्या तळाशी सापडतात. आणि मग ते शिंपलं पण आपलं काम सुरू करतं. असे कितीतरी मोती ते कायम ओकत राहतं कायम. आणि एका शिंपल्यामध्ये, आणि शिंपले फार मोठे असतात, 2 तवे एकमेकाला जोडावे एवढे सुद्धा काही काही आकाराचे शिंपले समुद्रामध्ये असतात आणि त्याच्या पोटात मोती सापडतात. मग आता तो मोती वजनदार फार असतो, पण त्याला छिद्र असावं लागतं, त्याला म्हणतात मुख. आणि मग त्याच्यामध्ये धागा ओवावा लागतो. ज्ञानोबाने उदाहरण किती गोड दिलंय, मोती भलतैसे हो. मोती वाटेल तसा चांगला का असाना, पण मोत्यामध्ये जर छिद्र नसेल तर ज्याप्रमाणे तव गुण प्रवेशे. गुण म्हणजे धागा. धागा म्हणजे आपला धागा नाही घ्यायचा. आपण त्याच्यामध्ये काळा कडदोरा ओवला तर मोत्याचा अपमान होईल. मग धागा कोणता लागेल? आता मोती जर महाग असेल तर मग धागा सुद्धा सोन्याचा आणावा लागेल की नाही, म्हणून सोन्याचा तार त्यामध्ये ओवावा लागेल. पण काय नाही मोत्याला, हा तसं बऱ्याच जणाला कानाचं नसतं. मोती चांगला आहे पण कानाचं छिद्र नाही ना, त्याला मुखच नाही प्रवेश करण्यासाठी. मग ओतायचं कशात? भगवंताने म्हटलंय बघा, प्रविष्ट अयम कर्णरंध्रेन, प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम. परमात्मा कानाच्या छिद्रातून अंतकरणात प्रवेश करतो, पण नेमकं परमात्म्याला गीतेच्या श्लोकाच्या द्वारे त्याच्या अंतकरणात प्रवेश करायचा आणि त्याला ऐकण्याची इच्छा नाही. मग परमात्म्याचा प्रवेश होईल का? होणार नाही बघा. मुक्ता फळ भल तैसे हो. मुक्ता फळ म्हणजे मोती फार चांगला आहे, परंतु मुख नसे, जर त्या छिद्र नसेल तर गुण प्रवेश तेथे काही
त्याच्यामध्ये धागा दोरा सोन्याचा धागा बरं प्रवेश करेल का? करणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सोन्याच्या तारेचा उपयोग होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात सांगावं कुणाला ज्याला इच्छा असेल त्याला. बघा पुढे, सागर गंभीर होई हे कोण ना म्हणत आहे. सागर म्हणजे समुद्र, गंभीर आहे बघा, फार मोठा आहे समुद्र, फार मोठा. परंतु ज्ञानोबा म्हणतात तो गंभीर आहे हे ना कोण म्हणत आहे. नाही असं कोण म्हणणार आहे? कोणीच म्हणणार नाही. समुद्रासारखा गंभीर दुसरा कोणीच नाही. परंतु वृष्टी वाया जाये झाली तेथ. वृष्टी म्हणजे पाऊस. समुद्रावर पाऊस पडला, काय उपयोग झाला? समुद्रावर पडलेला पाऊस व्यर्थ आहे, व्यर्थ. का बरं? कारण त्या पावसाचा मनुष्याला उपयोग नाही, शेतीलाही उपयोग नाही. उलट पावसातलं पाणी अमृताप्रमाणे चांगलं आहे, पण समुद्रात पडलं की ते खारट होऊन जातं, त्याचा उपयोग नाही ना आपल्याला. म्हणून सांगावं कुणाला? ज्याला इच्छा असेल त्याला, ज्याला भूक असेल त्याला. येसुभाषिताच्याच वय बरं का सगळ्या. वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनम वृथा दानम वृथा आढ्येषु दानम वृथा दिवा पिच, असं सुभाषित आहे. समुद्रात पाऊस पडला तर व्यर्थ, तृप्त पुरुषाला भोजन घातलं तर व्यर्थ, दिवसा दिवा लावला व्यर्थ. आता एक दिवा लावला तर व्यर्थ, दिवे लावले तर व्यर्थच आहे. आणि श्रीमंताला दान करणं व्यर्थ आहे. त्या सुभाषितातलाच भाव या ओव्यामध्ये आलेला बघा सगळा. सागर गंभीर होये हे कोण ना म्हणत आहे. परी वृष्टी वाया जाये झाली तेथ. मग पाऊस कुठं पडावा? पाऊस पडावा वाळवंटात, चालेल का? व्यर्थच आहे. पाऊस पडावा पाषाणावर, व्यर्थच आहे. पाऊस पडावा अग्नीत, व्यर्थच आहे. पाऊस कुठं पडावा मग? पाऊस पडावा चांगल्या जमिनीमध्ये. ज्ञानोबा म्हणतात पाऊस कुठं पडावा? व अवधानाचा वापसा लादला सोन यायसा. ज्या जमिनीमध्ये कचरा नाही, कोणत्याही प्रकारचं तण नाही, म्हणजे सुपीक जमीन आहे, तिच्यावर पाऊस पडला की मग पीक चांगलं येतं. आपण किती पाणी द्या विहिरीचं, पीक प्रसन्न नाही होत. पण पावसाचं थोडं पडू द्या, पीक प्रसन्न होतात बघा. का? कारण ते पावसाचं पाणी शुद्ध आणि अमृत असतं. म्हणून जैन धर्मामध्ये ना काही मंडळी वर्षभर पावसाचंच पाणी पितात. वर्षभर ते पाणी जमिनीमध्ये साठवतात आणि त्याच्यामध्ये मग काही किडे, त्याला जर सूर्यप्रकाश नाही ना मिळाला तर त्या पाण्यात किडे तयार होत नाही, किंवा त्याच्यामध्ये वारंवार चुना टाकला की ते पाणी चांगलं राहतं. पण काही काही वर्षभर पावसाचं पाणी पितात बघा. मी पण बऱ्याच ठिकाणी पाहिलं ते. पावसाचं पाणी सगळ्यात चांगलं, सगळ्यात चांगलं. पण ते पावसाचं पाणी फक्त जमिनीत पडलं तर उपयोगाचं, समुद्रात पडलं तर वाया जाये, व्यर्थ जातं. परिवृष्टी वाया जाये झाली तेथ. दुसरं उदाहरण देतात, धालिया दिव्यान सुवावे मगचे वाया धाडावे ते आरती कान करावे उदारपण. धालिया म्हणजे एखादा व्यक्ती तृप्त झालेला आहे आणि एक व्यक्ती 7 दिवसाचा उपवासी आहे, तर मनुष्याने आग्रह कुणाला करावा? माणसं आग्रह कुणाला करतात? ज्याच्या पोटात अंगठ आहे त्याला. भाऊ घ्या ना, भाऊला भूकही नसते, तर लोक तिथे आग्रह करतात. धालिया दिव्यान्न सुवावे, सुवावे म्हणजे घालावे किंवा वाढावे. जो अगोदरच तृप्त झालेला आहे त्याच्या समोर अन्न नाही, दिव्यान्न, आणि त्याला आपण वाढलं तर काय होईल? खरं असं आहे, भुकेशिवाय मनुष्याने खाऊच नाही. आपलं जेव्हा पोट सांगताना आपल्याला काहीतरी पाठवा तर तेव्हा आपण आहार घेतला पाहिजे. आपलं तसं नाही राहत. चहाच्या बाबतीत तर आपलं इतकं दुर्लक्ष आहे. माणसं म्हणतात ते आम्हाला म्हटले, मग त्यांचा आग्रह कसा मोडावा? पण त्या आग्रहाचा परिणाम भविष्यात तुला भोगावाच लागणार आहे, भोगावाच लागणार. शरीरावर केलेला अत्याचार शरीर अंतिम काळामध्ये वसूल करत असतं बघा. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खावं आणि तहान लागली तेव्हाच पाणी प्यावं. आपल्याला असं असतं, आग्रह केला की माणसं लगेच तयार होतात बघा. म्हणजे आपल्या घरून जेवण उठला आणि फक्त गावात फेरफटका मारायला जरी गेला आणि एखादा मला या जेवायला, लगेच माणसं हातपाय धुवून जेवायला बसतात. आताच घरी जेवला होता. म्हणजे अगोदरचे अन्न पचत नाही, नंतरचे अन्न पचत नाही. आणि ज्याला भूक नसताना जेवण हा दोष आहे बघा, त्या अन्नाचा अपमान आहे तो. कारण ते कोणाच्या तरी भूक भागण्याकरता काम येऊ शकतं की नाही. म्हणजे काय केले याने? दुसऱ्याच्या भुकेला निवारण करणार अन्न सेवन केले, याचा अर्थ त्याला उपवाशी ठेवल्याचं याला पाप लागलं. वारीमध्ये घडतं बघा हे. काही काही माणसं नाश्ता करतात सकाळीच
आणि लगे वाटप केंद्र पाहिलं की पुन्हा रांगेला लावतात. तर त्या वाटप केंद्रावाल्यांनी खरं यांना वाढूच नाही, त्यांनी काहीतरी पैसे ठेवले पाहिजे. आणि मग पैसे पैसे दिले की लोकांना, ज्याला भूक आहे ते पैसे देऊनही खातं, आणि ज्याला भूक नाही ते नको आपल्याला काय आता भूकच नाही कशाला पैसे खर्च करायचे. पण जर फ्री असेल, फुकट असेल, तर आत्ताच जेवला अर्ध्या तासापूर्वी. पण आता वाटप केंद्रात चांगलं मिळतं म्हणून गेला. तर काही काही माणसं बघा तिथे घेतात नाश्ता आणि एकच घास खातात आणि चव पाहतात, जिथं वाटप केंद्र आहे त्या खांबाजवळच टाकून देतात. म्हणजे शेतकऱ्यांनी कष्टाने कमवलं, श्रीमंताने विकत आणलं, तयार करणारे बिचारे रात्रभर कष्ट करत राहतात आणि याला त्याची किंमत नाही. म्हणून ही ओय ध्यानात ठेवावी त्यांनी. ज्यांना ज्यांना अन्नदान करायचं क्षेत्रामध्ये किंवा वारीमध्ये, धालिया दिव्यानं सुवावे म्हणजे वाया धाडा. म्हणजे अन्न वाया धाडायचं आहे. आता आपण इथून प्रवास केला, आता आळंदीतून निघाला आणि थोरल्या पादुकाजवळ गेला तर किती अंतर आहे? 5-6 किलोमीटर. एवढ्यात भूक लागते का? एवढे वाटप केंद्र येतं, ते सगळे बघा रस्त्याच्या मध्यभागीच सगळे पात्र ठेवलेले असतात. द्रोण घ्यायचा, खिचडी तिथंच ठेवायची. म्हणजे किती अन्न वाया जातं. म्हणून वाटप त्या वाटणाऱ्या लोकांना काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त स्टंट करायचा आहे की आम्ही दाते आहोत, फार आम्ही सामाजिक उपक्रम करतो आहे. उपवाशी माणसाला ते वाढलं पाहिजे त्यांनी. त्यांना कोण सांगणार आहे, ते कोणाच ऐकणार आहे? अहो असं तर ते भजन चालू असतं तर माईक बंद करत नाही, एवढे ते उग्र असतात. त्यांना नियम कोण सांगणार आहे आता? धालिया दिव्यानं सुवावीन मग जे वाया धाडावे. तृप्त पुरुषाला दिव्यान्न घातलं की जे वाया जातं. ज्ञानोबराय म्हणतात तेच असणार औदार्य कुणावर करावं? आरती. आरती म्हणजे काय? ज्याला भूक लागलेली आहे त्याच्या समोर उदारपण का न करावे? आपलं औदार्य कुठं दाखवावं? ज्याला खरी भूक लागलेली आहे त्याला दाखवावं. अशा वाटप केंद्रावर 5-6 रुपये किंमत ठेवली पाहिजे बघा. आणि एखादा व्यक्ती आणला, मला भूक लागली माझ्याकडे पैसे नाही, गुपचूप त्याला फ्री देऊन टाकायचं. तुम्हाला वाटायचं असेल ना, किंमत झाली पाहिजे बघा. फुकट मिळाल त्याची काही किंमत नसते. राशन सुद्धा सरकारने फुकट देऊ नये. काय काम करतात लोक? काहीच काम करत नाही, फक्त सरकारकडून मिळतं आहे. काही काही लोक तर खातही नाही, नुसतं विकतात. श्रम करायचे नाही. कोणती गोष्ट फुकट मिळाली किंमत राहत नाही बघा त्याची. आता सरकार फार उदार झालं आहे, काय होईल काय माहित भारताचं आता काही दिवसांनी. लोक श्रमच करायला तयार नाहीये. आता इथून पुढं कामगारच भेटणार नाहीये. योजना तेवढ्या काढलेल्या आहे. असू द्या. धालिया दिव्यानं सुवावे मग जे वाया धाडावे. ते आरती का न करा. खरं तर ही ओवी सरकारलाही सांगितली पाहिजे. अवघड गोष्टी या सगळ्या. आता बरेच लोक योजनेत सहभागी झाले, मला शाप देतील ना. ते आरती का न करा हे उदारपण, ज्याला भूक लागली त्याच्यावर औदार्य करावं, हे म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून योग्य भल तैसे होत परी चाड नसे. योग्य चांगला आहे तो, पण कशाची इच्छा नाही बरं त्याला? ऐकण्याची इच्छा नाही. होत परी चाड नसे. तर भगवान म्हणतात तरी झने. झने म्हणजे नको. वाणी वसे. वाणी वशे म्हणजे कौतुकाने. अर्जुना, वाणी वसे देशी हे तया. कौतुकाने ही ज्ञान तू त्याला देशील बरं, पण झने देऊ नको. तो कौतुकाने देशील त्याला, पण देऊ नको, कारण का त्याची योग्यता नाही ऐकण्याची. आणि भगवंताने म्हटलंय बघा, न बुद्धी भेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. कर्मात आसक्त आहे पण अज्ञानी आहे, तर त्याला कर्मच सांगावं. त्याला जर तुम्ही सांगितलं ना की तो आता कर्म करण्याचा अधिकारी, अगोदर तो आळशी असतो. आणि त्याला पुन्हा समजा आपण जर निष्काम कर्म आणि कर्माचा अभाव प्रतिपादन केला तर त्याची प्रगती होत नाही. म्हणून ज्याचा अधिकार तैसा करू उपदेश. तो तपस्वी आहे, भक्तही चांगला आहे, पण श्रवण करण्याची इच्छाच नाही, तर त्याला मात्र हे सांगू नये. ते म्हणून योग्य भल तैसे होत परी चाड नसे. तरी झने वाणी वसे देशी हे तया. उलट ज्याची जिथं योग्यता आहे त्याला ते दिलं पाहिजे. रूपाचा सुजान डोळा ओढू ये काही परिमळा. जेथ जे माने ते फळा ते तची येगा. मनोनितपी भक्ती पाहावी ते सुभद्रापती. परिश्रास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावी चिती. 2 वयाचा एकत्र विचार आहे. आपला डोळा आहे ना, डोळा कशाला जाणतो? रूपाला. म्हणून रूपाचा सुजान डोळा. सुजान म्हणजे चांगल्या प्रकारची जाण. डोळ्याला रूप चांगलं कळतं, पण आपण त्या डोळ्यासमोर फुल नेलं तर ते वडवू काही परिमळा. वडवू म्हणजे पुढं केलं.
सुगंध आपण डोळ्याला दाखवला, काय कळणार आहे? डोळ्याला गुलाबाचा रंग कळेल, गुलाबाचा सुगंध नाही कळणार. सुगंध नाकाला कळतो, पण नाही म्हणे डोळ्याला देऊ आजचे दिवस सुगंध, बघा कळाला तर कळाला. ओढवू ये काही परिमळा, नाही जमणार का? जेथ जे माने ते फळा तेच ये का? ज्या ठिकाणी जे मान्य होईल ते फळ त्यालाच लागेल. तसं मनोनी तपी भक्ती, तप आहे, भक्त आहे, पाहावी ती सुभद्रापती. सुभद्रापती भगवंताने नातेसंबंध लावला बरं. तो माझ्या बहिणीचा पती आहे सुभद्रापती, तप आणि भक्त पाहावी. परिशास्त्र श्रवणी अनासक्ती, पण शास्त्र श्रवण करण्याच्या बाबतीमध्ये अनासक्ती म्हणजे आवडच नाही त्याला, तर वाळावी चिते, त्या पुरुषाला टाकावं, त्याग करावा. मग त्याला काय करावं? दुसरं सांगावं, दुसरं साधन सांगावं, पण श्रवण नावाचं साधन मात्र त्याला सांगू नये. मग आता एकाकडे तप आहे, भक्ती आहे, ऐकण्याची इच्छा आहे, पण माझी निंदा करत असेल तर त्यालाही सांगू नये. तो विचार पुढे येणार आहे, चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान